आईला चिकन मटणाचा बेत काय विषय आहे भावांनो? आणि ही सगळी कोण आहे ती जोडीदार आपली? तर भावांनो काय विषय चला तुम्हाला सांगतो. तर आपली गाडी भरलेली भावांनो कुठं? रत्नागिरीला. आणि आपण गाडी जरा लवकरच भरून घेतलेली, कारण की आपल्या रत्नागिरीतले जे जोडीदार आहेत ना, त्यांनी अगोदरच फोन करून सांगितलेला की बाया यायला लागतंय रत्नागिरीत आणि संध्याकाळी जेवणाचा बेत करूया. म्हणून म्हटलं चला लवकर निघूया, काय विषय नाही. मग लागलो रस्त्याला आणि पुढे आल्यानंतर मलकापूरच्या पुढे आल्यानंतर आपल्याला यो जोडीदार घाट पडला. त्याची जरा 5 मिनिटात जावती भेटच घेतली थांबून, काही विषय नाही म्हटलं नंतर भेटूया. पुढे आल्यानंतर या ब्रिजवर लागलेलं ट्रॉफिक. आता हे ट्रॉफिक लागलंय कशामुळे माहितीये का भावांनो? एक तर तिथं आहे पूल बारका आणि बरोबर समोरासमोर 2 ट्रक आल्यामुळे लागला तिथे ट्रॉफिक. आणि या ट्रॉफिक लागल्यानंतर या 4 व्हीलर वाल्यांचं काही वेगळंच असतंय. हॉर्न देऊन 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 राव डोकं उठवलं. कशाचं काय थांबणच झाले ती. ह्या बाबाने एक पूर्ण ट्रॉफिक जाम करून ठेवले या ट्रकवाल्यानं. काही विषय नाही भावानं, मोठा ट्रक आहे, बारका पूल होता, होत राहतं. मग काय लागलो पुढं आंब्याच्या अलीकडे आल्यानंतर आपल्याला ह्यो सांगलीचा जोडीदार घाट पडला. त्याचा पण जरा 5 मिनिट थांबलो, त्याच्याबरोबर बोललो. रत्नागिरीतून चाललेला परत सांगलीला आणि आलो आपल्या रत्नागिरीत. आणि रत्नागिरीत आल्यानंतर आपल्याला ही तौफिक बाय, हे दोन्ही सिद्धू, असलम आणि वजीर बाय, ऋतिक बाय, आम्ही सगळ्यांनी मिळून एक पार्टी केलेली आणि मस्तपैकी भावानं पार्टीचं नियोजन झालं. काही विषय नाही. मग काय सकाळी आलो डायरेक्ट गाडी खाली करायला. गाडी बिडी घेतली खाली करून. आता म्हटलं गाडी खाली झाल्या तोपर्यंत आला मालकाचा फोन, लवकर यायला लागतंय, गाडी लोड करायची आहे. आता म्हटलं थांबून चालायचं नाही. आता म्हटलं कुठे थांबायचं नाही, डायरेक्ट कारमध्ये थांबायचं. म्हणून निघलो पाडदिशी आणि लागलो रोडला लागलो तोपर्यंत हातखंब्याच्या खाली आपल्याला ही जोडीदार घाट पडली. मिस्त्री आहे ती आणि रस्त्यात काहीतरी ब्रेकडाऊन गाडी झालेली, त्यासाठी चाललेली. मग त्यांची पण जरा थांबून भेट घेतली. आता म्हटलं आपल्याला जायला लागतंय. परत आणि मॅनेजरचा फोन येतोच, काही विषय नाही भावांनो. लागलो आपल्या पालीच्या रोडला लागलो तोपर्यंत आपल्याला ह्यो मुंबई गोवा लाईन चालणारा लेलँडचा जोडीदार आहे आणि कणकवलीमध्ये राहतो. त्याला पण त्याची पण जरा गाठ घेतली आणि आता म्हटलं निघूया. आणि आलो वारणा नदीच्या पुलावर आल्यानंतर आपल्याला ह्यो मलकापुरातला जोडीदार घाट पडला. त्याची पण गाठ भेट घेतली. आता म्हटलं जाऊया. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. जाताना जरा फॉलो करा.